नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतो। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। भारतीय सफाई कामगार संघटनेच्या मागणीला मोठं यश। मयत मनपा कंत्राटी कामगारांच्या कुटुंबियास आर्थिक मदत देण्याचे सफाई कर्मचारी आयोगाचे आदेश। तर अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे एमडी विजयसिंग देशमुख यांनी वाटोळ केल्याचा महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे आरोप। आता बघूया सविस्तर बातम्या। अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे एमडी विजयसिंह देशमुख यांनी वाटोळ केल्याचा आरोप महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलाय। हा एमडी सरकारला अडचणीत आणतोय, मराठा समाजाचं नुकसान करतोय असे नरेंद्र पाटील यांनी आरोप केलाय। एक व्यवस्थापकीय संचालक शासनाचं नुकसान करतोय, तर शासनाने कारवाई करण्याची गरज असल्याचं पाटील म्हणाले। आजच्या आढावा बैठकीच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज नगरमधील असणारे मराठा चळवळीतील काम करणारे विविध संघटनेचे पदाधिकाऱ्यांचं मागच्या काही महिन्यापासून व लाभार्थीही काही महिन्यापासून सातत्याने संपर्कात होते। प्रत्यक्षामध्ये महामंडळाच्या योजनेमध्ये ज्या पद्धतीनं मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या महामंडळाला जी काही ताकद दिली, जो निधी उपलब्ध करून दिला आणि त्या निधीच्या आधारावरती महाराष्ट्रामध्ये आता 1,80,000 पेक्षा जास्त लाभार्थी झाले। परंतु मागच्या 1 वर्षापासून महामंडळाच्या नवीन असणाऱ्या व्यवस्थापकीय संचालकांच्या काही अटी शर्तीमुळे हे महामंडळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिछाडीला गेलेलं आहे। यामध्ये सर्वप्रथम प्रमाणपत्र देताना त्यांनी अशा अटी शर्ती लावल्या। आपली पहिली अट काय होती शासनाची, की वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावं। या माणसाने त्या ठिकाणी 15 लाखाचं कर्ज हवं असेल तर 5 ते 6 लाखाचं वार्षिक उत्पन्न दाखवलं पाहिजे। म्हणजे खोटं उत्पन्न निर्माण करण्यासाठी त्यांनी भाग पाडलं आणि जर उत्पन्न ते त्या प्रमाणात नसेल तर त्याचे प्रमाणपत्र त्यांनी रद्द करत होते। त्यांनी दुसरी अट या ठिकाणी दाखवली की जिल्ह्यामध्ये वाहन कर्ज किंवा वाहनांची संख्या जास्त झालेली आहे, आता तुम्हाला वाहनं घेता येणार नाही किंवा त्याचं प्रमाणपत्र मिळणार नाही। व्यवसाय कुठला करावा हा लाभार्थी निवडत असतो। किंबहुना मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भाग आणि शेतकरी भागातला आहे आणि शेतकऱ्यांच्या करिता वाहन कर्ज, ट्रॅक्टर कर्ज, जेसीपी म्हणा, ट्रक म्हणा, टेम्पो म्हणा, किंबहुना दुग्ध व्यवसाय, शेळीपालन व्यवसाय, कुक्कुटपालन आणि त्याच्यापेक्षा जास्त शेती उद्योगासाठी तो कर्ज घेत असतो। आणि अशा अटी शर्तीमुळे मराठा समाज परत एकदा मागे पडला। अचानकपणे त्यांनी स्वतःहून महामंडळाच्या योजनेअंतर्गत जे 2025च्या अगोदरचे प्रमाणपत्र होते, 2024च्या अगोदरचे प्रमाणपत्र होते, ते अचानकपणे अमुक 1 महिन्याच्या आतमध्ये जर आपण कागदपत्र अपलोड केले नाही तर ते रद्द करण्यात येईल। आता आपली जी महामंडळाची योजना आहे ही सगळ्यात जास्त लाभार्थी ग्रामीण भागातला आहे। ग्रामीण भागातला शेतकरी शेतावर जातो, जर तो दुग्ध व्यवसाय असेल, कुक्कुटपालन असेल तर त्याची मर्यादा काय असते, तर पहिलं तो आपलं शेतीचं काम पहिलं बघतो। ज्या विषयावरती त्याने लाभ घेतले त्याच्यावरती लक्ष देतो आणि मग संध्याकाळचं तो ई सेवा केंद्राकडे जाऊन सांगत असतो की बाबा माझं प्रमाणपत्र कागदपत्र अपलोड कर। परंतु काही कारणास्तव जर प्रमाणपत्र वेळेवर अपलोड झाले नाही, कागदपत्र अपलोड झाले नाही, बँक सँक्शन लेटर अपलोड झाले नाही, तर एमडीने डायरेक्ट फतवा काढला की आता तुम्हाला तुमचा प्रमाणपत्र हे सेव्ह एज ड्राफ्ट मध्ये गेलेलं आहे, थोडक्यात तुमचं LY रिजेक्ट झालेलं आहे। महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग मुंबई उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी गुरुवारी छत्रपती संभाजीनगर महापालिका येथे भेट देऊन सफाई मजुरांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी आयोजित बैठकीमध्ये त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला सफाई मजुरांच्या विविध समस्या सोडवण्याचे निर्देश दिले आहेत।
महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग मुंबई उपाध्यक्ष मुकेश सारवान यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर मनपा मुख्यालय येथे सफाई कामगारांच्या समस्यांबाबत आढावा बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, शहर अभियंता संजय कोंबडे, उपायुक्त नंदकिशोर भुंबे, उपायुक्त अपर्णा थेटे, उपायुक्त विकास निवाळे, अंकुश पांढरे, अभय प्रमाणे, कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी यांच्यासह विविध कामगार कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध संघटनांनी आयोगाला निवेदने सादर केली. त्यावर आयोगाचे उपाध्यक्ष सारवण यांनी सफाई मजुरांच्या समस्या सोडवण्याचे निर्देश दिले. त्यामध्ये प्रामुख्याने शासन निर्णयातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजना याबाबत 25 वर्ष किंवा त्याहून अधिक सेवा झालेल्या सफाई कामगारांना मालकी तत्वावरती मोफत सदनिका देण्याबाबत सद्यस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. यावर योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. शासन निर्णयातील दूषित गटारामध्ये काम करताना मृत्यू पावलेल्या आणि कायम अपंगत्व आलेल्या सफाई कामगारांना नुकसान भरपाई अदा करण्याबाबत सद्यस्थिती प्रकरणाची माहिती घेऊन त्यावर योग्य कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले. शासन निर्णयातील तरतुदीनुसार वारसा हक्कांच्या प्रलंबित प्रकरणांची माहिती व सफाई कामगारांचे मंजूर पदे, भरलेली पदे व रिक्त पदांची माहिती त्यावरती योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा, त्यावर योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. महापालिकेला दिलेल्या सूचना आणि निर्देशांची पुढील 15 दिवसांमध्ये पूर्तता करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील आयोगाच्या वतीने मनपा प्रशासनाला देण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगर येथे नुकतीच कॉक्रोच जनता पार्टीची मंथन बैठक झाली आहे. त्यानंतर सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी माध्यमांशी बोलताना बैठकीबाबत अधिक माहिती दिली आहे. 25 जुलैला या देशाच्या तरुणांनी ते करून दाखवलं जे कुणालाही जमलं नाही. मागच्या 12 वर्षात जी सरकार 12 वर्षापासून म्हणत होती की या सरकारमध्ये राजीनामे होत नाही, सरकारमध्ये इस्तीफे नाही होते, या देशाच्या जनजीनी त्या सरकारकडून राजीनामा घेऊन दाखवला. आणि नुसतं घेऊनच नाही दाखवला, सरकारला झुकवलंय, भाग पाडले राजीनामा देण्यावर. आणि ज्या सरकारपासून लोक इतक्या वर्ष घाबरलेली होती, बरेचसे लोक म्हणतात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही आमच्या आंदोलनातली सगळ्यात मोठा विजय होता. आम्हाला असं वाटतं की आमचा जो सगळ्यात मोठा विजय होता किंवा जेनझीचा जो सगळ्यात मोठा विजय होता तो फक्त राजीनामा नव्हता. या देशात जी भीती निर्माण करून ठेवली होती, दडपशाही निर्माण करून ठेवली होती या सरकारने मागच्या 10-12 वर्षात, ती भीती आता देशाच्या नागरिकातून संपलेली आहे. त्यांच्या मनातून ती भीती संपलेली आहे. आता देशाचे नागरिक रस्त्यावर येतील. सरकारला फक्त प्रश्नच नाही विचारणार, तर गरज पडली तर रस्त्यावर येतील आणि आज एकाचा राजीनामा मागितला, उद्या दुसऱ्यांचे राजीनामा मागतील. तर जी भीती संपवली आहे लोकांच्या मनातली, ती या आंदोलनाची सगळ्यात मोठी अचीवमेंट आहे, सगळ्यात मोठी सक्सेस आहे. आता हे आंदोलन, बऱ्याच लोकांना प्रश्न पडला, हे आंदोलन नक्की कॉक्रोच जनता पार्टी नक्की आहे काय? कॉक्रोच जनता पार्टीची विचारधारा काय? तर जसं आम्ही आधीपासून सांगत आलो होतो, कॉक्रोच जनता पार्टी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे भारताचं स्वप्न पाहिलेलं होतं, त्यांच्या विचारावर चालणारी कॉक्रोच जनता पार्टी असणार आहे. आणि आमची विचारधारा तीच असणार आहे जी देशाच्या संविधानाची विचारधारा आहे. आवर आयडियोलॉजी इज द सेम ॲज द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. यात आमचा काहीच डिफरन्स नसणार आहे. आम्ही सेक्युलर आहे, आम्ही लोकशाहीमध्ये भरोसा ठेवतो. वी आर डेमोक्रेटिक पीपल आणि आम्ही सोशल जस्टिससाठी कायम प्रयत्न करणार आहे. तर ही आमची विचारधारा आहे. जगद्गुरू संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या 650व्या जयंतीनिमित्त देशभरामध्ये राबवण्यात येत असलेल्या श्री गुरु रविदास समरसता संकल्प अभियानाचा प्रारंभ शहरातील कासलेवार गार्डन येथे भव्य कलश पूजन व रथयात्रेच्या मिरवणुकीने करण्यात आला. समता, बंधुता व सामाजिक न्यायाचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं हा या अभियानाचा उद्देश आहे. कलश पूजनानंतर शहरातून काढण्यात आलेल्या रथ मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. त्यानंतर भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते कलश वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमास भाजपा राष्ट्रीय महामंत्री दुष्यंत कुमार गौतम, समरसता संकल्प अभियानाच्या संयोजिका आमदार माधवीताई नाईक, माजी पालकमंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर, फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अनुराधाताई अतुल चव्हाण, भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे,
भाजपा अनुसूचित मोर्चा प्रदेशाध्यक्ष विश्वजित गायकवाड, माजी आमदार राम सातपुते, माजी केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड, आमदार सुहास शिरसाट, आमदार किसन वानखेडे, माजी महापौर भगवान घडामुडे, महापौर समीर राजूरकर, जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राहुल लोणीकर यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महंत नागराज बाबांचे शिष्य महंत दिवाकर बाबाजी, संत एकनाथ महाराजांचे वंशज हरिभक्त पारायण रावसाहेब महाराज गोसावी, वीरशौर्य संप्रदायाचे डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्यासह विविध संप्रदायाचे संत महंत महाराज आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. आज या ठिकाणी संत रोहिदास महाराजांच्या 650व्या जयंतीच्या निमित्ताने समरसता संकल्प अभियानामार्फत आज हा कलश पूजन आणि कलश वितरणाचा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडला. संत रोहिदास महाराजांच्या 650व्या जयंतीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने हा उपक्रम हातात घेतलेला आहे. त्यांच्या जन्मस्थानी वाराणसीमधून सर्व राज्यांमध्ये हे कलश पोचलेले आहेत. त्यांच्या जन्मभूमीतली पवित्र माती या कलशमध्ये आम्ही आणलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही आता सर्व जिल्हाध्यक्षांना इथे निमंत्रित करून त्याचे कलश बनवून प्रत्येक जिल्ह्याला हे कलश दिलेले आहेत आणि त्या जिल्ह्यामधून ते प्रत्येक मंडल लेवलला ते कलश पोचणार आहेत आणि संपूर्ण मंडळामध्ये आम्ही हे कलश घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत संत रविदास महाराजांचे विचार आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करणार आहोत. हा कार्यक्रम भाजपचा आहे का सामाजिक आहे? भाजपचे सगळे कार्यक्रम हे सामाजिकच असतात. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. सायबर पोलीस ठाणे पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर सर्व जनतेस आवाहन करण्यात येते. आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. पण जितकं इंटरनेट उपयुक्त आहे तितकंच ते धोकादायकही ठरू शकतं. म्हणूनच सायबर जागरूकता अत्यंत महत्वाची आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला OTP, ATM पिन, CVV किंवा बँक खात्याची माहिती कधीही सांगू नका. लक्षात ठेवा, कोणतीही बँक किंवा सरकारी संस्था फोन करून अशी माहिती कधीच मागत नाही. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि संशयास्पद ऍप्स डाउनलोड करू नका. अशा लिंकमुळे तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो किंवा तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते. प्रत्येक ऑनलाईन खात्यासाठी मजबूत आणि वेगळा पासवर्ड वापरा. शक्य असल्यास 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच 2FA सुरू ठेवा. यामुळे तुमच्या खात्याला अतिरिक्त सुरक्षा मिळते. ऑनलाईन खरेदी किंवा पैसे पाठवताना फक्त विश्वासार्ह वेबसाईट आणि अधिकृत ऍप्स वापरा. व्यवहार करण्यापूर्वी वेबसाईटचा पत्ता आणि पेमेंटची माहिती नीट तपासा. जर तुमच्यासोबत ऑनलाईन फसवणूक झाली असेल तर वेळ न दवडता राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन 1930 वर तक्रार करा किंवा अधिकृत सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवा. लक्षात ठेवा, सायबर गुन्हेगार एका चुकीची वाट पाहत असतात, पण तुमची एक छोटी काळजी तुम्हाला मोठ्या आर्थिक आणि वैयक्तिक नुकसानीपासून वाचवू शकते. सुरक्षित रहा, सतर्क रहा आणि सायबर जागरूक नागरिक बना. धन्यवाद. हॅलो, आपण कंबोडियामध्ये कॉल सेंटर जॉबसाठी सिलेक्ट झाला आहात आणि जॉईनिंग पुढच्या आठवड्यात. इतक्या लवकर? तर विजा पण? अरे, टुरिस्ट विजावर जाऊन ट्रेनिंग सुरू करा. वर्क विजा मिळेलच तिथे. ट्रेनिंग मध्ये तौबा तौबावाला डान्स शिकवणार. डान्स? कंबोडिया गेल्याबरोबर माझा पासपोर्ट हिसकावून घ्याल, गुलामी करून घ्याल, सायबर अपराध करून घ्याल, तर मी तर तौबा तौबाच करीन ना. मी नाही फसणार. कित्येक नकली एजंट विदेशी नोकरीचे आमिष दाखवून आपल्याला फसवतात. म्हणून नेहमी विदेश मंत्रालयाद्वारे व्हेरीफाय एजन्सीज निवडा आणि सगळे डॉक्युमेंट्स चांगल्या प्रकारे चेक करा. अशा फसव्या कॉलची तक्रार इथे करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. 5 लाखाचे लोन पेपरवर्क शिवाय. कोड स्कॅन करा. भावाला लोन मिळेल. माझा भाऊ बिझनेस करेल पेपर वर्क शिवाय. आपण कोण? इझी लोन स्कॅमचा मास्टर माइंड.
बँकेच्या चक्करमध्ये तुम्हाला पडायचे नाही, सिव्हिल तुम्हाला माहित नाही, म्हणून इझी लोनचे आमिष देईन आणि मग डॉक्युमेंटेशन फीजच्या नावावर तुमच्याकडून घेईन पूर्ण 50,000. आणि माझं लोनसाठी आपल्या जवळच्या बँक शाखेचा अर्ज लावा आणि आम्हाला विसरून जा. माझ्या भावा स्कॅमर सांगून नाहीयेत, इझी लोनचे प्रॉमिस करून सगळं काही लुटून घेऊन जातात. सायबर क्राईम पासून वाचायचं असेल तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. हॅलो. नमस्कार आमदार साहेब, मी पैसे वाढवा इन्व्हेस्टमेंट बँक मधून बोलतोय. आम्ही तुमचे पैसे 10 पटीने वाढवू शकतो. आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलंय आणि प्रूफ पण पाठवलंय, चेक करा. अय खूपच कमाल आहे, माझेही पैसे वाढवा. सर ग्रुपमध्ये जे सांगतात ना ते करत जा तुम्ही. अच्छा, हा असं आहे तर मग. काळजी करू नका, ज्या नंबरवरून तुम्ही फोन केलाय ना त्या नंबरला ट्रेस करतील पोलीस 2 मिनिटात आणि पकडून तुम्हाला आत करतील. अरे सर, हे काय केलं? तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसाला ही लोक एका अनोळखी बनावट इन्व्हेस्टमेंट ग्रुपचा मेंबर बनवून तुम्हाला फसवतात. आम्हाला फसवतात? हो, तुम्ही पण कोणताही अनोळखी इन्व्हेस्टमेंट ग्रुप जॉईन बिलकुल करू नका. आणि तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर फक्त सेबी अप्रूव्ड ऍप्स द्वारे. सायबर क्रिमिनल्स वापरून तुमच्या पैशांची हाव आणि घालतात तुमच्यावरच घाव. ही घटना घडल्यास त्वरित कॉल करा 1930 किंवा तुमची कंप्लेंट जी स्क्रीनवर वेबसाईट आहे www.cybercrime.gov.in वर तुम्ही नोंदवू शकता. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत आयोजित सफाई कर्मचारी आयोगाच्या आढावा बैठकीमध्ये भारतीय सफाई कामगार संघटनांचे मराठवाडा अध्यक्ष सुजित कांबळे आणि जिल्हाध्यक्ष गोकुळ रमेश डुलगज यांनी 2 मयत सफाई कामगारांच्या पीडित कुटुंबियांना प्रत्येकी 30 लाखांची शासकीय मदत मिळावी अशी मागणी केली होती. या मागणीला तात्काळ मान्यता देत सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान व सफाई कर्मचारी आयोगाचे कार्य अधिकारी राजेश सोनवणे यांनी मनपा प्रशासनाला सदर बाबतीत कार्यवाही करत पीडित कुटुंबियांना तात्काळ रोख रक्कम मदत देण्याचे आदेशित केले आहेत. यासाठी संघटनेच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले आहे. आज 7/8/2026 भारतीय सफाई कामगार संघटनेच्या मागणीला मोठा यश भेटला आहे. 2 वर्षापूर्वी अविनाश खंडागळे व वैभव घुले यांचा 2 वर्षापूर्वी ड्रेनेज काम करताना मृत्यू झाला होता आणि 2 वर्षापासून त्यांचे नातेवाईक, त्यांचे घरचे लोक, त्यांची परिस्थिती लई वाईट होती. पण आज सफाई कर्मचारी आयोग आढावा बैठकीत महानगरपालिकामध्ये माननीय उपाध्यक्ष मुकेशजी सारवान साहेब त्यांना आम्ही निवेदन दिलं संघटनेमार्फत. त्या निवेदनाला आम्हाला यश आलेलं आहे. मुकेशजी सारवान त्यांनी मनपा प्रशासनाला आदेशित केलं आहे की 15 दिवसाच्या आत यांच्यासोबत काय घटना झाली, तुम्ही त्यांच्यावर काय काय कारवाई केली, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले सदरील व्यक्तीवर, कंत्राटी कर्मचारी होते ते लोक. सफाई कर्मचारी आयोग उपाध्यक्ष माननीय श्री सारवण साहेब, मुकेशजी सारवण साहेब त्यांनी आदेशित केला आहे प्रशासनाला 15 दिवसाच्या आत त्यांचा अहवाल सफाई कर्मचारी आयोगातर्फे पाठवावा आणि त्यांना नियमानुसार प्रत्येक पीडित कुटुंबाला त्यांच्या 30-30 लाख रुपये देण्याची त्यांनी आदेशित केलं आहे मनपाला. म्हणून आम्ही संघटनेतर्फे भारतीय सफाई कामगार संघटना माननीय मुकेशजी सारवान साहेब उपाध्यक्ष सफाई कर्मचारी आयोग यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो. मनपाला आमची अशीच मागणी आहे की उपाध्यक्ष साहेबांनी जे आदेश केले तुम्हाला त्यामध्ये लवकरात लवकर ते पीडित कुटुंबियाला त्यांचा मोबदला भेटावा. नियमानुसार त्यांना 30 लाख रुपये भेटायला पाहिजे. आतापर्यंत 2 वर्षापासून मनपाने त्याची काही सुनावणी केलेली नाही आहे. पीडित कुटुंब तिथं चक्र मारत होता, परेशान होते ते लोक, परिस्थिती लई वाईट आहे त्यांची. म्हणून आज आम्ही उपाध्यक्ष सारवान साहेबांचा लई आभार व्यक्त करतो. त्यांच्या मार्फत आम्हाला हे न्याय भेटला आहे. कंत्राटी कर्मचारी जे मनपाचे होते अविनाश खंडागळे, वैभव घुले यांच्या घरी आम्ही संघटनेमार्फत जाऊन त्यांना भेट दिली, त्यांना थोडा आधार दिला. तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. मनपात सतत आमचे चक्कर चालू होते, निवेदन देणं चालू होतं, पण मनपाने काही सुनावणी केली नाही. पण आज रोजी सफाई कर्मचारी आयोगात आढावा बैठकीमध्ये साहेबाला आम्ही सर्व परिस्थिती सांगितली. सारवण साहेबांनी उपाध्यक्षांनी त्याच्यामध्ये ताबडतोब निर्णय देऊन त्यांना
मनपाचे पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना त्यांना सुनावलं आणि आदेशित केलं की त्यांना प्रत्येकी कुटुंबाला 30-30 लाख रुपये देण्यात यावे. मुकेशजी सारवंत साहेब आम्ही त्यांना जेव्हा हे निवेदन दिलं त्यावेळेला बोंबे साहेब उपायुक्त घनकचरा विभाग त्यांचं असं म्हणणं होतं की साहेब आम्हाला हे प्रकरण माहीतच नाही, पण त्यांचे जे कंत्राटी ठेकेदार होते आणि मनपाचे काही संबंधित अधिकारी आमच्यासोबत पोलीस स्टेशनला जिन्सी पोलीस स्टेशनला होते, त्यांना सगळं माहिती होती, तिथून आदेश होत होता त्यांना, पण त्यांनी त्याच्यावर काहीच कारवाई केली नाही. पण आयोगासमोर बैठकीत त्यांनी सांगितलं की आम्हाला याची काहीच सूचना नव्हती. म्हणजे एक कंत्राटी कर्मचारी तुमचा ड्रेनेज लाईनमध्ये उतरून दम घुटून मरून जातो आणि त्याच्यावर मनपाचं काहीच लक्ष नाही आहे. म्हणजे एक कर्मचारी तुमचा कुठं गायब झाला तुम्हाला हे पण माहीत नाही आहे, किंवा तुमचा कंत्राटदार तुम्हाला माहिती देत नाही का की बाबा आमचा एक कर्मचारी मृत्यू झालेला आहे, त्याच्या जागी आम्ही दुसरी भरू राहिलो. हे सगळं घोळ आहे प्रशासनाचं. त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं प्रश्नांचं की आम्हाला सूचनाच नव्हती साहेब, आता आम्ही निवेदन घेऊ आणि तुमच्याकडं जे आलेलं आहे ते पण आम्हाला येणार आहे, आम्ही त्याच्यावर कारवाई करू पुढं. त्याच्यामध्ये आमच्या निवेदन बघून उपाध्यक्ष साहेब आणि बोंबे साहेबांमध्ये असं बोलणं झालं होतं की 30 लाखाची मदत देण्याचे आदेश दिले आहे उपाध्यक्षांनी. हे त्यांचे आदेशित केलेले पत्र आहे. नोटिंग करून बोंबे साहेबाला उपायुक्ताला आदेशित केलेलं आहे की लवकरात लवकर त्यांना 30 लाखाची मदत करावी आणि 15 दिवसाच्या आत आम्हाला अहवाल पाठवावा. नवीन पाणी पुरवठा योजनेतून शहरातील नो नेटवर्क एरियामध्ये नळ कनेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत मिसारवाडी येथे नागरिकांच्या सोयीसाठी शुक्रवारी विशेष कॅम्प सुरू करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून नो नेटवर्क एरियामधील नागरिकांना नवीन पाणी पुरवठा योजनेचा लाभ मिळावा यासाठी संबंधित भागामध्ये जनजागृती तसेच नळ कनेक्शनसाठी आवश्यक कागदपत्रे, प्रक्रिया आणि मालमत्ता कराबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून मिसरवाडी येथे शुक्रवारी हा कॅम्प सुरू करण्यात आलाय. आयुक्त अमोल येडगे यांनी काल मिसरवाडी येथील कॅम्पला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना नो नेटवर्क एरियामधील प्रत्येक नागरिकापर्यंत माहिती पोहोचवून नळ कनेक्शन घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे निर्देश दिले. ज्या मालमत्ता महापालिकेच्या मालमत्ता कराच्या जाळ्यात आहेत त्यांनी थकीत मालमत्ता कराचा भरणा केल्यानंतर नळ कनेक्शन घेता येणार आहे. तसेच ज्या मालमत्तांवरती अद्याप मालमत्ता कर आकारण्यात आला नाहीये अशा मालमत्तांचा कर निर्धारण संबंधित कराचा भरणा केल्यानंतर त्यांना नळ कनेक्शन देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्यात. कॅम्पच्या पहिल्याच दिवशी 16 मालमत्ताधारकांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली असून त्यांच्या मालमत्तांवरती कर आकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच यापूर्वीच मालमत्ता कर आकारण्यात आलेल्या 30 मालमत्ताधारकांना थकीत कराचा भरणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कराचा भरणा केल्यानंतर संबंधित मालमत्तांना नवीन पाणी योजनेतून नळ कनेक्शन देण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. मिसारवाडी येथील हा विशेष कॅम्प पुढील 2 दिवस सुरू राहणार असून परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी कॅम्पचा लाभ घेऊन आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावं आणि नवीन पाणी योजनेतून नळ कनेक्शन घेण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी केलं आहे. महापालिका केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय N7 सिडको छत्रपती संभाजीनगर या शाळेमध्ये स्वच्छतेसंदर्भात आणि कचरा विलगीकरण संदर्भात विद्यार्थ्यांची ह्युमन चेन बनवण्यात आली. सदरील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक मनोज अग्रवाल यांनी भूषवलं. क्लस्टर हेड प्रशांत पाटील व प्रभाग इन्चार्ज ललिता घोरपडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे राहुल औटी, रागिनी थोरात, जागृती हिवराळे, प्रवीण लाटे, दत्ता आर्दळ, श्रुती सुंदरमल, योगेश साळवे या कर्मचाऱ्यांनी सक्रियपणे सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षिका संगीता आंबेकर व सुनीता पाटील, वैशाली सुरडकर, मंगला महाजन, अंजली कुलकर्णी, स्वाती घोडतुरे तसेच दीपाली आवटे, शिल्पा बहुरे, वैशाली देशमुख, मंजुश्री राठोड, व्यंकट जाधव, शुभांगी चव्हाण, दीपक पडोळ, संदीप कळंबे, सागर मगरे, ज्ञानेश्वर असोलकर, पल्लवी क्षीरसागर, प्रीती सराटे, सुनील दांडगे, फिरदोस नदाफ,
सबादफ सिद्दीकी, पल्लवी क्षीरसागर, बोरसे, सुनंदा सदावर्ते, अंकिता बोचरे, अश्विनी घोडके, निशांत जडे या सर्व शिक्षक शिक्षिकांनी आणि रमेश देवडे व विजय गायकवाड, अविनाश भोंबे या सेवकांनी सक्रियपणे सहभाग घेतला. नगरसेवक निरीक्षक ऋषिकेश सरोज प्रदीप जयस्वाल यांची जयस्वाल क्लबच्या राष्ट्रीय युवक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यामुळे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या ऋषिकेश जयस्वाल यांच्यावरती देशभरात युवकांच्या संपर्कात राहण्याची संधी मिळाली आहे. नगरसेवक तथा युवासेना मराठवाडा निरीक्षक ऋषिकेश सरोज प्रदीप जयस्वाल यांना नवी जबाबदारी मिळाली आहे. देशभरात कार्यरत असलेल्या जयस्वाल क्लबच्या राष्ट्रीय युवक अध्यक्षपदी ऋषिकेश जयस्वाल यांची संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष मनोज जयस्वाल यांची नियुक्ती केली आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या ऋषिकेश जयस्वाल यांच्यावरती देशभरात युवकांच्या संपर्कात राहण्याची जबाबदारी मिळाली आहे. आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजसेवा करणारे ऋषिकेश जयस्वाल हे नव्या जबाबदारीला न्याय देतील असा विश्वास व्यक्त केला जातोय. राष्ट्रीय अध्यक्ष मनोज जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली या सामाजिक संघटनेच्या राष्ट्रीय तसेच विविध राज्यांच्या कार्यकारी समित्यांची नियुक्ती व विस्तार केला जातो. मुख्य संरक्षक रवींद्र जयस्वाल, संरक्षक रमेश जयस्वाल, प्रोफेसर बेचनलाल, कृपाशंकर जयस्वाल, राजकुमार जयस्वाल यांनी अभिनंदन केलंय. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. भारतीय सफाई कामगार संघटनेच्या मागणीला मोठं यश. मयत मनपा कंत्राटी कामगारांच्या कुटुंबियास आर्थिक मदत देण्याचे सफाई कर्मचारी आयोगाचे आदेश. तर अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे EMD विजयसिंग देशमुख यांनी वाटोळ केल्याचा महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे आरोप. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.